नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अधिक मास म्हटलं की ते 33 अनारसे हे समीकरण आपल्या डोक्यात पक्क असतं. खरं सांगा, आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकालाच घरी अनारसे बनवणं वा विकत घेणं परवडतं असं नाही. मग काय आपली भक्ती अपूर्ण राहणार का? तर मुळीच नाही. मंडळी, देवाला तुमच्या वस्तूच्या किमतीपेक्षा तुमच्या भावनांशी जास्त घेणं देणं असतं. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा बजेट फ्रेंडली वस्तू ज्या तुम्ही या अधिक मासात दान करू शकता. चला तर मग कमी खर्चात अधिक पुण्य कसं मिळवायचं ते पाहूया. सगळ्यात सोपा आणि स्वस्त पर्याय म्हणजे फळे. 33 केळी दान करणे ही खूप शुभ मानले जाते. ते खिशालाही परवडते. त्याचबरोबर तुम्ही 33 खारी किंवा 33 बदाम एका ताटात ठेवून ते वाण म्हणून देऊ शकता. हे खराब होत नाही आणि समोरच्या व्यक्तीला वापरताही येतात. जर तुम्हाला एखाद्या आश्रमात किंवा गरजू मुलांना दान करायचे असेल तर 33 बिस्किट पुढे हा एक उत्तम पर्याय असू शकतो. दुसरा पर्याय म्हणजे अशा वस्तू ज्या खरंच कोणाच्या तरी कामाला येतील. 33 वातीचे पाकिट किंवा घरी बनवलेल्या 33 वाती दान करणे हे दीपदान इतकेच महत्त्वाचे आहे. जर तुमचे बजेट थोडे जास्त असेल तर 33 छोट्या तांब्या किंवा पितळाच्या पळ्या किंवा देवघरात कामाला येतील अशा छोट्या छोट्या वस्तू तुम्ही देऊ शकता. त्यानंतर 33 रुमाल किंवा 33 जोड्या साध्या सुती वस्त्राचे दान सुद्धा या महिन्यात खूप मोठे मानले जाते. तरी माझ्या मते ज्ञानदानापेक्षा मोठे दान कोणतेही नाही. तुम्ही एखाद्या शाळेत किंवा गरजू मुलाला 33 वह्या किंवा 33 पेन देऊ शकता. त्याबरोबरच भगवद्गीतेचे छोटे 33 ग्रंथ किंवा स्तोत्र पोथ्यांचे दान करणे हे अधिक मासात अत्यंत फलदायी मानले जाते. जेव्हा कोणी ती पोथी वाचेल तेव्हा त्याचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळतील. त्यानंतर अजून एक पर्याय म्हणजे सुवासिनीसाठी सौभाग्य अलंकार. अधिक मासात सुवासिनींना बांगड्या दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. जर तुम्ही 33 बांगड्यांचा एक संच किंवा 33 डझन मोठं बजेट असल्यास देऊ शकता. हे दिसायला खूप सुंदर दिसते आणि त्याचा खर्चही कमी असतो. त्याचबरोबर नारळ, खोबरं, 33 सुक्या खोबऱ्याच्या वाट्या किंवा 33 नारळ. कोणत्याही पूजेत नारळ हे पूर्णत्वाचं प्रतीक असतं. जर नारळ महाग वाटत असतील तर सुक्या खोबऱ्याच्या 33 वाटा हा एक उत्तम आणि सुटसुटीत पर्याय आहे. शिवाय तुम्ही सुपाऱ्या देखील देऊ शकता. सुपारीला गणपतीचं प्रतीक मानलं जातं. 33 सुपाऱ्या घेऊन त्यांना हळद कुंकू लावून दान करणे हे खूप शास्त्रोक्त मानले जाते. हा सर्वात कमी खर्चात होणारा पण अत्यंत पवित्र असा पर्याय आहे. आता तुम्ही 33 वस्तू कोणत्याही निवडा, पण त्यासोबत रुपयाचं नाणं ठेवायला विसरू नका. दक्षिणेशिवाय दान पूर्ण होत नाही. 33 वस्तूंच्या वर एक रुपयाचं नाणं ठेवा किंवा एकत्रित 33 रुपये दक्षिणा म्हणून ठेवा. यामुळे तुमच्या दानाला शास्त्राप्रमाणे पूर्णत्व मिळेल. तर मंडळी, तुमच्या खिशाला जे परवडेल आणि जे इतरांच्या कामाला येईल अशाच 33 वस्तूंची निवड करा. 17 मे ते 15 जून या काळात तुम्ही काय दान करणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा. धन्यवाद.